नेमके काय पोलिसांना देखील या सगळ्या संदर्भामध्ये आदेश मिळाले आहेत? मुंबई सेंट्रल, मुंबईतलं अत्यंत महत्त्वाचं असलेलं रेल्वे स्थानक, या रेल्वे स्थानकाचे इन्चार्ज वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र द्विवेदी आपल्याबरोबर आहेत. राजेंद्रजी, स्वागत झी 24 तास मध्ये आपलं या चर्चेमध्ये. आतापर्यंत किती कॅन्टीनवाल्यांवरती आपण कारवाई केलेली आहे? काय नेमके आदेश मिळाले आहेत आपल्याला? मागील 20 दिवसाच्या दरम्यान मुंबई सेंट्रलला 2 इन्सिडेंट झालेले आहेत आणि दादरला प्लॅटफॉर्म नंबर 2 आणि 3 मध्ये एक इन्सिडेंट झालेला आहे. या तिन्ही प्रसंगी असे दिसून आलेले आहेत की जे स्टॉल्स आहेत त्याला लागून असलेले जे इलेक्ट्रिकचे जंक्शन बॉक्स आहेत त्यांना शॉर्ट सर्किट झालेले आहेत. MCT असो किंवा दादर असो, त्याच्यामध्ये प्रथम दृष्ट्या आम्हाला जे दिसून आलं की यांच्याकडे अशा पद्धतीने काही जर आगीची दुर्घटना झाली, कारण इथे जनमानसाची वर्दळ जास्त असल्यामुळे अशा दुर्घटनेच्या दरम्यान जनमानसाची फार मोठ्या प्रमाणे शासकीय वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु हे लक्षात घेऊन सुद्धाही ते असे काही त्याच्यावर उपाययोजना केलेली नाही आहे किंवा जसं त्यांचा फायर एक्सटिंग्विशर ठेवले पाहिजे तेही काही केलेलं नाही आहे. प्लस हे जे स्टॉलवाले आहेत त्या स्टॉलवाल्यांच्याबद्दल जेव्हा आम्ही त्यांचे पेपर्स चेक केलेले आहेत किंवा फायरवाले जे त्या टायमाला विझवण्यात आले होते, फायरचे जे अग्निशमन दलाचे जे अधिकारी आले होते त्यांच्याकडनं माहिती घेतली असता या स्टॉलवाल्यांच्याकडे कोणत्याही स्टॉल धारकाकडे फायरचे अग्निशमन दलाचे न हरकत प्रमाणपत्र नाही. अशा परिस्थितीत आग लागली किंवा काय झालं, धोकेदायक काही ते जे ज्वलनशील पदार्थ ते उदाहरणार्थ जेवण शिजवतात किंवा जे काही खाद्यपदार्थ बनवतात, असे पदार्थ त्याच्यामध्ये काय उपाययोजना आहेत, त्यांच्या सुरक्षेसाठी काय काय त्यांनी उपाययोजना केली त्याच्याबद्दलचं काही बोध होत नाही. खरं तर काही स्टॉलवाल्याकडे फायरचे न हरकत प्रमाणपत्र नाहीत. हे अत्यंत धक्कादायक आहे. फायरचं प्रमाणपत्र नाहीये, कारण अग्निशमन दलाला माहिती असायला लागतं की तिथे काय नेमकं होतं, आग लागली तर कसं जाता येईल याची काळजी अग्निशमन दल घेतलं, मात्र याचं सर्टिफिकेटच नाही. हे अत्यंत धक्कादायक आपण सांगताय. तुम्ही अशा एका पोलीस स्टेशनचे इन्चार्ज आहात की मुंबईमधलं अत्यंत महत्त्वाचं पोलीस स्टेशन, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुरक्षेची जबाबदारी सगळी आपल्यावरती असते, लक्षावधी लोक तिथे असतात. तुम्ही अशा पद्धतीच्या घटना घडल्यानंतर या कॅन्टीन्सना भेट देता, काय चित्र नेमकं दिसतं? या स्टॉलवाल्यांमुळे पोलिसांचा व्याप वाढलाय का? नाही, स्टॉलवाल्यांनी ॲक्च्युली हे रेल्वेचे कॉमर्शियल डिपार्टमेंटच्या आधिपत्याखाली हे सर्व कार्यभार येतो. त्यांची जबाबदारी आहे की अशा पद्धतीने एकही असं जे नियमानुसार त्याच्यापेक्षा वाढीव काम होऊ नये. उदाहरणार्थ आता बॉम्बे सेंट्रलचा जो आमचा स्टेशन आहे हा हेरिटेजमध्ये मोडतो, तरी तिथले जे स्टॉलवाल्यांनी त्याचाही काही विचार न करता त्यात तोडफोड आणि त्याच्यामध्ये त्यांनी आपल्या मनाप्रमाणे ते जे जसं पाहिजे तसं ते कन्स्ट्रक्शन करून घेतलेलं आहे. तो एक प्रश्न आहे त्यांचा. प्लस दुसरा ते सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून कोणतीही उपाययोजना किंवा काही त्यांनी केअर घेतलेलं नाही आहे. प्लस तिथे जे काम करणारे जे मुलं आहेत त्यांच्याबद्दलही काही डिटेल त्यांच्याकडे नाही आहेत. त्यांच्या कसल्या प्रकारचे मेडिकल फॅसिलिटीज किंवा काही असो किंवा त्यांच्याकडे काही कार्ड्स आहेत, त्यांचे ID कार्ड्स आहे, असं काही तिथे सापडत नाही. राजेंद्रजी, खरं तर खूप धक्कादायक हे सगळं. या सगळ्या स्टॉलवाल्यांच्या बद्दलच्या अनेकदा तक्रारी असतात, अनेक ठिकाणी हे धोकादायकरित्या काम करत असतात. या सगळ्यांच्या बद्दल प्रवासी आपल्याकडे तक्रार करतात का? नाही, शक्यतो प्रवासी अशा पद्धतीची तक्रार स्टेशन मास्टरकडे करतात आणि बहुतेक त्यांना काही चांगला रिस्पॉन्स मिळत नाही. कारण काय मागे 2 एक तक्रारदारांनी कॉमर्शियलपर्यंत गेलेले होते. खान म्हणून एक ते मध्ये आमच्याकडे आले पण होते. स्टेशन मास्टरशी आम्ही त्यांचं संभाषण सुद्धा करून दिलं होतं, पण स्टेशन मास्टरने फक्त उडवाउडवीची उत्तर दिलेले, काही समाधानकारक किंवा परिणामकारक कारवाई त्याच्यामध्ये झालेली नाही. धक्कादायक आहे हे सगळं. कॅन्टीनवाल्यांच्या संदर्भामध्ये अडचणी असतील, प्रवाशांना काही धोकादायक वाटलं, काही तक्रार करायची असेल तर नेमकं काय करता येईल प्रवाशांना? कायदेशीररित्या तक्रारीसाठी काय करावं प्रवाशांनी? नाही, त्यांच्याकडे कंप्लेंट बुक तर असतेच. प्लस त्यांनी प्रत्येक स्टॉल धारकांनी त्यांच्या स्टॉलवर त्यांचे हेल्पलाईन नंबर किंवा त्यांच्याबद्दल जे काय कंप्लेंट करायची आहे त्याचे नंबर सुद्धा त्यांनी त्या भ्रमणध्वनी क्रमांक नंबर व त्यांचे जे लँडलाईन नंबर तिथे ते ठळक दिसतील अशा ठिकाणी लावले पाहिजे. असे कोणतेही नियम ते पाळत नाही किंवा त्या संदर्भात जे कॉमर्शियल डिपार्टमेंट आहे तोही काही फारसा गंभीर दिसून येत नाही. हे सगळं धक्कादायक आहे राजेंद्रजी. पण आपण स्वतः एक अधिकारी असून देखील लोकांच्यासाठी मनमोकळेपणानं नेमक्या काय अडीअडचणी तुम्हाला काम करताना येतात, काय नेमका धोका याच्यामध्ये माध्यमाकडे येऊन आपण बोललात. आपले खूप खूप धन्यवाद.